हॅलो मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जेणेकरून तुमचे काही पैसे बनवू शकतात. 5,000 10,000 रुपये असतील तुमच्या कॅपिटलप्रमाणे बनवू शकतात. त्याचं थोडंसं मी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगतो. तुमचा ब्रोकर कोणताही असो मित्रांनो, ज्यामध्ये अपस्टॉक्स ग्रो असेल किंवा कोणताही लेमन असेल किंवा स्टॉक्स कार्ट असेल, त्यामध्ये जाऊन तुम्हाला एक कंपनी शोधायचं आहे ज्याचं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल सर्वांना ऑलरेडी माहीतच आहे. त्याच्या अंतर्गत जिओचे प्रोडक्ट असतील, जिओ टेलिकम्युनिकेशन असेल, रिलायन्स इंडस्ट्रीच्या अंतर्गत खूप सारे बिझनेसेस येतात मित्रांनो. तर रिलायन्स इंडस्ट्रीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास करू शकता. त्या कंपनीचा आपण थोडंसं ॲनालिसिस करणार आहोत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा आजचा भाव 1350 रुपयाच्या जवळपास फ्लक्च्युएट करत आहे. कंपनीचं ओव्हरऑल ग्रोथ पण तुम्ही पाहिलेलीच आहे. कंपनीचा मार्केट कॅप चांगला आहे, PE रेशो चांगला आहे, डिव्हिडंड यील्ड कशी आहे काय नाही, तुम्ही हिस्टॉरिकल डेटा नंबर 1 कंपनी आहे. त्यासोबतच तुम्ही त्याचा रेव्हेन्यू पाहू शकता, दिवसेंदिवस वाढत आहे. प्रॉफिट असेल किंवा नेटवर्थ असेल, ही क्वार्टर टू क्वार्टर इन्क्रीज होताना आपण पाहत आलेलो आहे. तर हिस्टॉरिकल आणि कंपनीची बॅलन्स शीट वगैरे नंबर 1 आहे. तर या कंपनीमध्ये आपण थोडीशी कॅल्क्युलेशन करूया. तर 1350 जर भाव असेल, आपण 1350 बेसिक अमाऊंट जर याची पकडली, तर 1350च्या हिशोबाने आपल्याला मित्रांनो किती होता, तर 100 शेअरच्या पाठीमागे आता आपण कॅल्क्युलेशन करूया. तर ऑलमोस्ट 1,30,000 रुपये आपल्याला 1,30,000 1,35,000 होतात असं आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत आहे. तर ज्याच्याकडे 1,30,000 1,35,000 रुपये नसतील, त्या लोकांनी 20 शेअर्स घेऊ शकता, त्या लोकांनी 50 शेअर घेऊ शकता, 10 शेअर्स घेऊ शकता. कारण की आज ना उद्या तुमच्याकडे जर तुम्ही अशी बनवत गेली नेटवर्क, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते हळूहळू ॲड होत जाणार आहे. तर मी एक स्टँडर्ड घेतलेला आहे इथे की बाबा 100 शेअरच्या पाठीमागे जर मला समजा 20 पॉईंटची जर फ्लक्च्युएशन भेटली किंवा जर 50 पॉईंटची जी फ्लक्च्युएशन भेटली, तर म्हणजे 5 ते 10,000 रुपये ऑलमोस्ट इथे 20 पॉईंट 50 पॉईंटमध्ये भेटू शकतात. आणि हे फ्लक्च्युएशन महिन्यामधून कमीत कमी मी तर म्हणते 4 ते 5 वेळेस तुम्ही इथे कॅप्चर करू शकता. तर ह्या पद्धतीनं तुम्ही 30 ते 35% रिटर्न, म्हणजे 1,00,000 रुपयाला तुम्ही जवळपास 30 ते 35,000 रुपये रिटर्न एक्सपेक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग, या कन्सेप्टला स्विंग ट्रेडिंग म्हणतात, स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काही काळ थांबावं लागतं, त्यानंतर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. तसंच तुम्हाला मी एक स्टॉक देतो, माझडॉक शिप बिल्डर आहे. हा नेव्हल बेस्ड एक कंपनी आहे, खूप भारी कंपनी आहे. याचं पण मार्केट कॅप चांगलं आहे, नेटवर्क चांगलं आहे, प्रॉफिट चांगलं आहे, रेव्हेन्यू चांगलं आहे. तर तुमच्यासाठी हा एक टास्क देतो मी की या कंपनीची जर समजा मी 50 शेअर्स घेतले, तर मला किती प्रॉफिट होऊ शकतो, याचं फ्लक्च्युएशन काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.